आपलं शरीर आहे ना, ते सतत आपल्याशी काहीतरी बोलत असतं, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतं. पण खरंच आपण ते ऐकतो का? आज आपण अशाच काही सोप्या घरगुती चाचण्या बघणार आहोत, ज्या आपल्या आरोग्याची अनेक गुपितं उघडी करतील. चला तर मग सुरू करूया. असं होतं ना कधी-कधी, की आतून वाटतं काहीतरी गडबड आहे, पण नेमकं काय हेच कळत नाही. याचं उत्तर महागड्या लॅब टेस्टमध्ये नाहीये, ते आपल्या शरीरातच दडलंय. आपलं शरीर आपल्याला सतत छोटे-छोटे इशारे देत असतं. आपल्याला फक्त त्याची भाषा ओळखायला शिकायचं आहे. तर मग आज आपण आपल्या शरीराचे आरोग्य गुप्तहेर बनूया. आपण अशा 3 सोप्या घरगुती चाचण्या पाहणार आहोत, ज्या लगेचच करून पाहता येतील. आणि हो, इथे फक्त समस्या शोधायची नाहीये, तर त्यावरचे एकदम सोपे आणि प्रभावी उपाय म्हणजेच बायोहॅक्स सुद्धा समजून घ्यायचे आहेत. आपली पहिली केस फाईल आहे बीटरूट टेस्ट. ही दिसायला अगदी साधी वाटेल, पण ही आपल्या पचनसंस्थेचं एक खूप मोठं रहस्य उलगडते. विशेषतः आपल्या पोटातल्या ॲसिडच्या पातळीबद्दल. ही टेस्ट करायला तर इतकी सोपी आहे ना, फक्त एक छोटा कच्चा बीटचा तुकडा खायचा किंवा त्याचा अर्धा ग्लास रस प्यायचा. बस. त्यानंतर पुढच्या वेळी जेव्हा लघवीला जाल, तेव्हा फक्त रंगाकडे लक्ष द्यायचे. आता निकाल काय सांगतो ते पाहूया. जर लघवीचा रंग नेहमीसारखाच असेल तर सगळं उत्तम आहे. पण जर लघवी गुलाबी किंवा लालसर झाली, ज्याला बिटुरिया म्हणतात, तर हा एक मोठा सिग्नल आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की तुमच्या पोटातलं ॲसिड इतकं कमी आहे की ते बीटाच्या रंगाला सुद्धा पचवू शकलं नाही. मग यावर उपाय काय? घाबरू नका. एक अगदी साधा सोपा बायो हॅक आहे. फक्त जेवणाच्या 15 मिनिटांआधी अर्ध्या ग्लास पाण्यात 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर किंवा लिंबाचा रस मिसळून प्या. हे काय करतं? तर नैसर्गिकरित्या पोटातील ॲसिडच्या निर्मितीला चालना देतं आणि तुमची पचनक्रिया जबरदस्त सुधारते. आता वळूया आपल्या दुसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या चाचणीकडे, पोळी किंवा क्रॅकर टेस्ट. ही टेस्ट आपल्याला सांगते की आपलं शरीर पोळी, भात किंवा साखरेसारख्या कर्बोदकांना म्हणजे कार्बोहायड्रेट्सना किती चांगल्या प्रकारे पचवतं. आणि आजच्या काळात हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी काय करायचंय? फक्त एक मीठ नसलेलं बिस्किट किंवा आपल्या साध्या पोळीचा एक छोटा तुकडा घ्या. तो तोंडात ठेवून चावत राहा, पण गिळायचं नाहीये बरं का. तुमचं सगळं लक्ष चवीवर हवं. ज्या क्षणी तुम्हाला त्याची चव थोडीशी गोड लागायला लागेल, ती वेळ नोंदवून ठेवा. चला, आता बघूया तुमचा वेळ काय सांगतोय. जर 14 सेकंदांच्या आतच चव गोड लागली असेल तर अभिनंदन, तुमची कर्बोदके पचवण्याची क्षमता एकदम उत्तम आहे. पण जर 15 सेकंदांपेक्षा जास्त म्हणजे 30 सेकंड किंवा त्याहून अधिक वेळ लागला, तर हे इन्स्युलिन रेझिस्टन्सचं एक सुरुवातीचं लक्षण असू शकतं, जे भविष्यात मधुमेहाचा धोका वाढवू शकतं. ह्यावरचा बायो हॅक तर एकदम भारी आणि सोपा आहे. जेवणाची सुरुवात नेहमी फायबरयुक्त पदार्थांनी करा. म्हणजे जेवणाआधी काकडी, गाजर किंवा एखादी सलाडची प्लेट खा. याला फूड सिक्वेन्सिंग म्हणतात. हे फायबर काय करतं तर रक्तातील साखर अचानक वाढण्यापासून रोखतं. एकदम सोपं नाही का? आणि आता आपली तिसरी आणि शेवटची टेस्ट, स्किन पिंच टेस्ट. आणि ही खूप इंटरेस्टिंग आहे. कधी असं होतं का की भरपूर पाणी पिऊनही थकवा जाणवतो? ही चाचणी आपल्याला सांगेल की आपण प्यायलेलं पाणी खरंच आपल्या पेशींपर्यंत पोहोचतंय की नाही, ज्याला डीप हायड्रेशन असं म्हणतात. ही टेस्ट तर 1 सेकंदात होते. काय करायचंय? फक्त आपल्या हाताच्या पाठीवरची त्वचा चिमटीत पकडून थोडी वर खेचा आणि सोडून द्या. आता फक्त बघा की ती त्वचा किती लवकर जागेवर परत जाते. जर त्वचा फटाक्कन 1 सेकंदात लगेचच जागेवर आली, तर समजा तुमचं शरीर व्यवस्थित हायड्रेटेड आहे. पण जर ती त्वचा सुरकुतलेली राहून हळूहळू खाली जात असेल, तर शरीर तुम्हाला ओरडून सांगतंय की त्याला पाण्याची म्हणजेच डीप हायड्रेशनची तातडीने गरज आहे. अरे पण भरपूर पाणी पिऊनही असं का होतं? कारण साधं पाणी, विशेषतः आरोचं पाणी, पेशींपर्यंत पोहोचतच नाही, कारण त्यात आवश्यक मिनरल्स नसतात. उपाय अगदी सोपा आहे. आपल्या पिण्याच्या पाण्यात फक्त चिमूटभर सेंधं मीठ आणि लिंबाचे काही थेंब टाका. यातले इलेक्ट्रोलाइट्स पाण्याला थेट पेशींमध्ये शोषून घ्यायला मदत करतात. आता थांबा. आपण आपल्या पहिल्या टेस्टकडे म्हणजे बीटरूट टेस्टकडे परत जाऊया. कारण ती एका प्रचंड मोठ्या गैरसमजाचा पर्दाफाश करते, जो बहुतेक लोक छातीत होणाऱ्या जळजळीबद्दल बाळगून असतात. अनेकांना छातीत जळजळ किंवा ॲसिडिटीचा त्रास होतो. पण ह्याचा नेमका अर्थ काय? याचा कधी विचार केलाय का? सर्वसाधारणपणे आपल्याला काय वाटतं की पोटात ॲसिडचं प्रमाण जास्त झाल्यामुळे छातीत जळजळ होते.
आणि म्हणूनच अनेक जण ॲसिड कमी करणारी औषधं घेतात. पण आश्चर्यकारक सत्य याच्या अगदी उलट आहे. अनेकदा जळजळ, ॲसिड जास्त झाल्यामुळे नाही, तर खूप कमी झाल्यामुळे होते. ॲसिड कमी असल्याने अन्न पचत नाही, ते पोटात सडतं आणि त्यातून तयार झालेला गॅस वर येऊन जळजळीची भावना निर्माण करतो. आता कळलं बीटरूट टेस्ट किती महत्वाची आहे? तर आज आपण काय शिकलो? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं शरीर हे एक अद्भुत यंत्र आहे, जे आपल्याला सतत योग्य दिशा दाखवतं. बीटरूट टेस्ट, क्रॅकर टेस्ट आणि स्किन पिंच टेस्ट या फक्त चाचण्या नाहीत, तर आपल्या शरीराशी संवाद साधण्याचे सोपे मार्ग आहेत. आणि छोटे छोटे बदल करून सुद्धा आपण आपल्या आरोग्यात खूप मोठे सकारात्मक परिणाम घडवू शकतो. आता ही सगळी माहिती तुमच्याकडे आहे, तर एक क्षण थांबा आणि विचार करा. आज तुमचं शरीर तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे? तुम्ही ऐकणार का? आणि हो, एक महत्वाची सूचना, यातील सर्व माहिती ही केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय सल्ला नाहीये. आपल्या आहारात किंवा आरोग्यामध्ये कोणताही बदल करण्यापूर्वी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.